नमस्कार मित्रांनो, नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मित्रांनो, आज आमचा थोडासा अवतार थोडा काही खास नाही, पण आम्ही रेडी होणार आहोत. तर रेडी व्हायचं एक वेगळं कारण आहे, ते पण तुम्हाला सांगतो. तिकडे प्रियंकाची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. एवढ्या लवकर काय करते प्रियंका स्वयंपाक? बाहेर जायचं आहे. आज आहे कोजागरी पौर्णिमा, तर त्यानिमित्त आम्ही साईबाबांच्या मंदिरात जाणार आहोत. त्यामुळे मग लवकर पटपट स्वयंपाक करून जाणार. येस. सो मित्रांनो, आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमा प्रत्येकाकडे म्हणजे साजरी करतातच असं नाही, प्रत्येकाकडे सण साजरी करायची पद्धत ही वेगवेगळी असते. सो मी असं एका ठिकाणी वाचलं होतं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही पांढरे शुभ्र वस्त्र घालून जर लक्ष्मीची उपासना केली तर तुमच्यावरती लक्ष्मीची विशेष कृपा होते. त्याच्यामुळे आज आम्ही थोडं स्पेशल रेडी होणार आहोत, मंदिरात पण जाणार आहोत आणि आज आपल्याला छोटीशी लक्ष्मीची पूजा पण करायची आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला चॅनल हा कल्चरल आणि फॅमिली चॅनल आहे, त्याच्यामुळे म्हटलं की आजचा ब्लॉग तर झालाच पाहिजे. सो स्टे ट्यून मित्रांनो, काय काय घडतंय ते आजच्या तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळेलच. तर हे बघा मित्रांनो, इकडे आमचे व्हाईट कपडे आज घालायचे ते. तर बघा, माझं एकच शर्ट आहे इकडे आणि मॅडमची बघा ज्वेलरी, गजरा, कानातलं, किती काय काय आहे. चला तुम्हाला पूजेची पण तयारी दाखवतो. सो हे बघा, इकडे आपली ऑलमोस्ट पूजेची सगळी तयारी झालेली आहे. सो आता पटकन रेडी होतो आणि मग पूजा करून घेतो. सो हे बघा मित्रांनो, प्रियंका फायनली रेडी झाली. बघू प्रियंका, छान दिसते. गळ्यात काय घातले हे? हे तुम्ही मला मगाशी बनवून दिलंय. येस, छोटासा प्रयत्न. मित्रांनो, कसं वाटतं गळ्यातलं सांगा. असं आपण विकत घ्यायचं म्हटलं तर 50-60 रुपये, म्हणजे जास्तीत जास्त 50 रुपये तरी आपल्याला खर्च करायला लागतात. ही आहे विक्रम्स क्रिएटिव्हिटी. हे माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी बनवलं आहे, फक्त 12 रुपयांमध्ये. कोणाला पाहिजे असेल तर सांगा. नको. आणि इकडे मित्रांनो मी आहे साधासा व्हाईट शर्ट मध्ये. इकडे बघ प्रियंका. सो मित्रांनो, आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही तर काही कमेंट करत नाही, तरी पण मी विचारतोय की आम्ही कसे दिसतोय. तुम्ही काय एवढे कष्ट घेत नाही आम्हाला सांगायचे, ठीक आहे. तरी पण मी विचारतोय फॉर्मॅलिटी म्हणून. आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की आम्ही कसे दिसतोय. सो चला, आता आपल्याला करायची पूजा. पूजा झाल्यावर आपल्याला जायचंय मंदिरात. सो चला पूजेला. मित्रांनो बघा आत्ताच पूजा झाली आहे, दिसतोय का मी अंधार
आणि आता आपण चाललोय साई मंदिरात. एक मिनिट, आम्ही दिसणार नाही तुम्हाला आता कारण अंधार. हॅलो उजेडात. चला मंदिरात जाऊया, तुम्हाला पण दाखवतो साई मंदिर. कारण मागच्या वेळेस आम्ही जेव्हा साई मंदिरातला व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस आम्हाला खूप कमेंट्स आल्या होत्या की परत कधी मंदिरात गेला तर नक्की ब्लॉग शूट कर. चला. तो मित्रांनो हे बघा, ॲज युजल आपला ऑटोतला प्रवास सुरू झालाय. चला मंदिरात जाऊ. मॅडम ए प्रियंका. जय सियारा. सो मित्रांनो बघा, साईबाबा मंदिरात पहिल्यांदाच असं झालंय की म्हणजे मुळातच आम्ही खूप दिवसांनी आलो आहे ना. किती दिवसांनी आलो होतो? तरी 1 महिना 2 महिने 2-4 म्हणजे रुद्र आला होता त्यावेळेस आलो होतो आपण आहे ना. तर त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच दिवसांनी आलो आणि पहिल्यांदाच असं झालंय की आम्ही आलोय आणि मंदिरात अजिबातच गर्दी नाही. पूर्ण मंदिर एकदम असं वाटतंय स्पेशली आपल्यासाठीच दर्शनाचं ऑप्शन्स त्या लोकांनी दिले. तर मित्रांनो इकडे आल्यावर ना खरंच खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे जर तुम्ही इथे कुठे जवळपास राहत असाल नवी मुंबईमध्ये तर नक्की एकदा या मंदिराला व्हिजिट करा. कारण प्रियंका ज्यावेळेस पहिल्यांदा आलेली त्याच्यानंतरचा प्रियंकाचा अनुभव कसा आहे? खूप छान. येस. आणि दर गुरुवारी इकडे प्रसाद असतो. प्रियंका म्हणते आपण गुरुवारी येऊया. सो पुढच्या गुरुवारी आपण नक्की प्रयत्न करू यायचा. सो सध्या काय प्लॅन आहे आता प्रियंका? इथे अजून एक महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे जाऊ. येस. सो महालक्ष्मीचं एक मंदिर आहे इथेच घणसोलीमध्ये, तर तिकडे जाऊया. तिकडचं पण दर्शन घेऊया. आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहेच. सो चला. त्यामुळे लक्ष्मी मातेचं दर्शन घेणं मस्त आहे. चल चलो. इकडे बघ. हाँ हाँ. मंदिरात आलोय आपण इकडे महालक्ष्मीच्या मंदिरात. पण इकडे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे फोटोज व्हिडिओज काही काढू नाही शकलो. पण खूप सुंदर मंदिर आहे. म्हणजे इथे पण आम्ही रुद्र आला होता त्यावेळेसच आलो होतो. एक दाखवायचा प्रयत्न करतो. अतिशय शांत प्रसन्न मंदिर आणि हे साऊथ इंडियन लोकांचं मंदिर आहे. तर आपल्या इकडची लोक थोडी रेअरच असतात इकडे. पण आम्ही वेळ मिळाला की आम्ही नक्की येतो. सो तुम्हाला पण कधी चान्स मिळाला तर तुम्ही नक्की या. काय बोलते प्रियंका? तर मित्रांनो याच चांगल्या नोटवरती आणि याच मंदिरात आज आपण आपल्या ब्लॉगचा शेवट करूया. सो कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महालक्ष्मी तुमच्या घरात सुख समृद्धी आनंद वैभव हे सर्व भरभरून देव हे आमच्या दोघांकडून देवाचरणी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना. सो आजचा ब्लॉग इथे संपूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज. बाय बाय.